नमस्कार शेतकरी बंधूंनो, कृषी पूर्व यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत। आपण जर यूट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि रोजचे विविध बाजार समित्यांचे कापसाचे बाजारभाव तसेच शेतीविषयक माहिती बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा। आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसाचे बाजारभाव, कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळणार आहे, तसेच कापसाचे भाव कधी वाढणार आहे, कापसाचे भाव काय राहतील याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तर आता मग सुरू करूया। कापसाची खरेदी मर्यादा यंदा कमी असल्याचे रोष, सीसीआयचे राज्य कृषी विभागाच्या आकडेवारीकडे बोट। खुल्या बाजारात भाव कमी असल्याने शेतकरी कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजे सीसीआय हमी भावाने कापूस विक्री करत आहे। मात्र सीसीआय यंदा खरेदीची हेक्टरी मर्यादा कमी केली आहे। राज्यातील महत्त्वाच्या कापूस उत्पादक जिल्ह्यामध्ये हेक्टरी 12 ते 15 क्विंटलपर्यंत खरेदीची मर्यादा आहे। राज्य सरकारने दिलेल्या उत्पादकतेच्या आधारे मर्यादित ठरवलेल्या सीसीआयने सांगितले। सीसीआयने या राज्यात 15 ऑक्टोबरपासून कापसाची हमीभावाने खरेदी सुरू केली। खुल्या बाजारात कापसाचा भाव प्रति क्विंटल 6,500 ते 7,000 रुपयाच्या दरम्यान आहे। त्यामुळे शेतकरी सीसीआयला हमीभावाने कापूस विक्री करत आहे। पण सीसीआयने यंदा हेक्टरी खरेदीची मर्यादा खूप कमी केली आहे। राज्यातील महत्त्वाचा कापूस उत्पादक जिल्ह्यामध्ये 12 ते 15 क्विंटलपर्यंत मर्यादा घालण्यात आली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना या मर्यादेपलीकडे हमीभावाने कापूस विक्री करता येणार नाही। गेल्या वर्षापर्यंत सीसीआयकडून खरेदीची मर्यादा ठरवली जात नव्हती, पण यंदा सीसीआयने राज्यातील कापूस उत्पादक राज्यामध्ये उत्पादकतेच्या आधारे कापूस खरेदीची निर्णय घेतला। त्यासाठी राज्यात कृषी विभागाकडून जिल्हानिहाय उत्पादकतेची आकडेवारी मागवण्यात आली आहे। या उत्पादकतेच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यातील कापूस खरेदी मर्यादा देण्यात आली आहे। राज्यात कृषी विभागाने सीसीआय हेक्टरी रुई उत्पादकतेची माहिती दिली। 1 क्विंटल कापसाचे 0.33% रुई गृहीत धरून जिल्हानिहाय उत्पादकतेच्या मर्यादा ठरवण्यात आल्या आहे। अकोला जिल्ह्यात रुईची हेक्टरी उत्पादकता 4.60 क्विंटल आहे। रुई गुणवत्तेनुसार कापसाचा हिशोब काढला जाईल। तर कोणत्या जिल्ह्यात कापसाची हेक्टरी उत्पादकता किती आहे याची माहिती राज्य कृषी विभागाकडून घेण्यात आली आहे। तर आता मग बघूया अशाच प्रकारची माहिती मित्रांनो। चला तर बघूया आता कोणत्या बाजार समितीमध्ये तसंच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळाला। तर पहिली बाजार समिती किनवट, या ठिकाणी आवक आलेली 45 क्विंटलची। किमान दर भेटला 5,700 रुपये, कमाल दर भेटला 6,300 रुपये आणि सर्वात दर भेटला 6,100 रुपये। त्यानंतरची बाजार समिती समुद्रपूर, आवक आलेली 319 क्विंटलची। किमान दर भेटला 6,750 रुपये, कमाल दर भेटला 7,156 रुपये आणि सर्वात दर भेटले 7,000 रुपये। त्यानंतरची बाजार समिती धामणगाव रेल्वे, जात आहे HLRA मध्यम स्टेपल, आवक आलेली 400 क्विंटलची। किमान दर भेटले 6,000 रुपये, कमाल दर भेटले 7,000 रुपये आणि सर्वात दर भेटले 6,800 रुपये। त्यानंतरची बाजार समिती अकोला, जात आहे लोकल, आवक आलेली 105 क्विंटलची। किमान दर भेटले 7,737 रुपये, कमाल दर भेटले 7,979 रुपये आणि सर्वात दर भेटले 7,898 रुपये। त्यानंतरची बाजार समिती उमरेड, जात आहे लोकल, आवक आलेली 39 क्विंटलची। किमान दर भेटले 7,000 रुपये, कमाल दर भेटले 7,100 रुपये आणि सर्वात दर भेटले 7,050 रुपये। त्यानंतरची बाजार समिती पुलगाव, जात आहे मध्यम स्टेपल, आवक आलेली 445 क्विंटलची। किमान दर भेटले 6,200 रुपये, कमाल दर भेटले 7,200 रुपये आणि सर्वात दर भेटले 7,000 रुपये। त्यानंतरची बाजार समिती सावनेर, आवक आलेली 2,000 क्विंटलची। किमान दर भेटले 7,000 रुपये, कमाल दर भेटले 7,000 रुपये आणि सर्वात दर भेटले 7,000 रुपये। त्यानंतर पुढची बाजार समिती समुद्रपूर, आवक आलेली 1,056 क्विंटलची। किमान दर भेटले 6,500 रुपये, कमाल दर भेटले 7,155 रुपये आणि सर्वात दर भेटले 7,000 रुपये। त्यानंतरची बाजार समिती आर्वी, जात आहे HR मध्यम स्टेपल, आवक आलेली 300 क्विंटलची। किमान दर भेटले 7,000 रुपये, कमाल दर भेटले 7,100 रुपये आणि सर्वात दर भेटले 7,050 रुपये। त्यानंतरची बाजार समिती उमेड, जात आहे लोकल, आवक आलेली 430 क्विंटलची। किमान दर भेटले 6,700 रुपये, कमाल दर भेटले 7,150 रुपये आणि सर्वात दर भेटले 7,050 रुपये। तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसाचे बाजारभाव, जे की आमच्यापर्यंत आलेले होते। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा। तुमच्या बाजार समितीमध्ये आज कापसाला किती भाव मिळते आम्हाला कमेंटमध्ये कळवा। हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।